नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एके एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण भागाकार कसा करायचा हे एका सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला पाढे पाठ असायला पाहिजे। पाढे जर पाठ असतील तर भागाकार हा पटकन जमतो। तर 312 ही संख्या आहे। 312 या संख्येला 4 या संख्येने काय करायचं आहे, भागायचं आहे। 312 या संख्येला भाज्य म्हणतात आणि 4 या संख्येला काय म्हणतात, भाजक म्हणतात। ज्या संख्येला भागायचं आहे त्या संख्येला भाज्य म्हणतात आणि ज्या संख्येने भाग द्यायचा आहे त्या संख्येला काय म्हणतात, भाजक म्हणतात। आणि आलेल्या उत्तराला भागाकार म्हणतात। तर खाली शिल्लक राहिलेल्या संख्येला काय म्हणतात, बाकी म्हणतात। तर या उदाहरणामध्ये आपल्याला 312 भागिले 4, तर 4 ने 312 ला भाग द्यायचा आहे। तर आपण बेरीज वजाबाकी करतो तेव्हा बेरीज वजाबाकीमध्ये आपण उजव्या बाजूने सुरुवात करतो, पण भागाकाराच्या उदाहरणामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, डाव्या बाजूने काय करावं लागणार, सुरुवात करावी लागणार। पहिल्यांदा ह्या संख्येमध्ये 3 ही संख्या आहे आणि भागायचं आपल्याला आहे 4 या संख्येने। तर 4 या संख्येने 3 या संख्येला भाग जात नाही, कारण 3 ही संख्या 4 या संख्येपेक्षा लहान आहे। तर इथे भाज्य जो असतो तो भाजकापेक्षा काय पाहिजे, मोठा असायला पाहिजे, तेव्हा आपल्याला भाजकाने त्या संख्येला भाग जातो। पण इथे 3 असल्यामुळे 4 ने या संख्येला भाग जात नाही, म्हणून आपल्याला 3च्या पुढील जो अंक आहे तो घ्यायचा आणि त्या दोन्ही अंकांनी मिळून होणाऱ्या संख्येला काय करायचा, 4 ने भाग द्यायचा। तर इथे आपल्याला 31 ही संख्या तयार झाली। तर 31 ह्या संख्येला आपण 4 ने भाग आता देऊ शकतो। तर 4च्या पाढ्यामध्ये 31 ही संख्या आपल्याला शोधायची। जर 31 ही संख्या जर नसेल तर 31 पेक्षा जवळची लहान संख्या आपल्याला शोधायची। यासाठी जर तुम्हाला पाढे पाठ नसतील किंवा तुम्ही जर नवीन भागाकार शिकत असाल तर तुम्ही काय करायचं, पाढा लिहून घ्यायचा। पाढा लिहिल्यानंतर आपल्याला त्या जवळच्या संख्या शोधायला काय होते, मदत होते, म्हणून आपण पाढा इथे लिहून घेऊ। तर आता इथे ही 31 ही संख्या आहे। तर 31 ही संख्या आपल्याला 4च्या पाढ्यामध्ये आहे का, तर 31 ही संख्या 4च्या पाढ्यामध्ये नाही, इथे काय आहे, 32 आहे। तर पण 32 आपल्याला चालणार नाही, कारण 31 पेक्षा 32 हे काय आहे, मोठे आहे। तर आपल्याला 31 पेक्षा लहान संख्या 31च्या जवळची असणारी कोणती आहे 4च्या पाढ्यामध्ये, तर ती आहे 28। म्हणून आपल्याला इथे 7चा भाग जाणार, 4 7 28 आणि हे 28 खाली लिहायचे, 7 वरती लिहायचे आणि हे 31 मधून 28 काय करायचे, वजा करायचे। इथे एकातून 8 जात नाही म्हणून इकडून हातचा घेऊन इथे 11 झाले, 11तून 8 गेले, खाली 3 शिल्लक राहिले, इथे 2 शिल्लक राहिले, 2तून 2 गेले, 0 राहिला। आता इथे एक अंक राहिला, हा 2, हा वरचा अंक जसा आहे तसाच खाली घ्यायचा आणि ही तयार होणारी संख्या 32 झाली। तर 32 ला आपल्याला आता 4 ने भाग द्यायचा आहे। 4च्या पाढ्यात 32 आहे का, तर 4च्या पाढ्यामध्ये 32 आहे। तर आपल्याला इथे डायरेक्ट 32चा भाग जातो, म्हणून इथे 4 8 32, म्हणून हे 32 असे इथे लिहून घ्यायचे, 8 वरती लिहायचे भागाकारामध्ये आणि यांची वजाबाकी करायची। ही आली याची बाकी आली, याला म्हणतात बाकी। हा आहे भागाकार। अशा प्रकारे आपण दुसरं एक उदाहरण सोडून घेऊया। तर 775 भागिले 15 या संख्येला 15 ने काय करायचं आहे, भाग द्यायचा आहे। तर 15चा तुम्हाला जर येत नसेल तर 15चा पाढा, तर 15चा पाढा हा आधी आपण इथे प्रथम साईडला लिहून घेऊया। तर हा आपण 15चा पाढा लिहून घेतला। तर 15च्या पाढ्यामध्ये आता आपल्याला पहिल्यांदा उजव्या बाजूला कोणता अंक आहे, त्या जर अंकाला जर भाग जात असेल 15 ने, तर आपण 15 ने भाग द्यायचा। पण इथे 7 आहे, 7ला 15 ने भाग जाणार नाही। तर आपण आता 7च्या पुढील अंक कोणता आहे, 7 आहे। तर याची दोन्ही अंक मिळून तयार होणारी संख्या 77 आहे। तर 15च्या पाढ्यामध्ये आपण 77 आहे की नाही ते पाहायचं। जर 77 नसेल तर 77च्या जवळची लहान संख्या शोधायची। तर 15च्या पाढ्यामध्ये इथं 75 आहे, तर 75 ही 77 जवळची लहान संख्या आहे, म्हणून इथे आपल्याला 75चा इथं भाग जाणार, म्हणजे 15 5 75, म्हणून भागाकार वरती 5 लिहायचा आणि 75 हे खाली लिहायचे।
आता ह्यांची वजाबाकी करायची. तर 7तून 5 गेले खाली 2 राहतात, 7तून 7 गेला 0 राहतो. तर आता वर आपला एक अंक राहिलेला 5 आहे, तो 5 आहे तसाच खाली इथे मांडायचा. तर तयार होणारी संख्या 25 झाली. तर 15 ने 25 ला भाग जातो का ते पाहायचं, किंवा 15च्या पाड्यामध्ये 25 आहे की नाही ते पाहायचं. जर नसेल तर 25च्या जवळची काय करायची आपल्याला संख्या शोधायची. तर इथे 15च्या पाड्यामध्ये 25 ही संख्या नाहीये, 25च्या जवळची संख्या 15च आहे, म्हणून आपल्या इथे 1चा भाग गेला आणि इथे 15 लिहायचे. ह्यांची काय करायची पुन्हा वजाबाकी करायची. 5तून 5 गेले 0 राहिला आणि 2तून 1 गेला खाली 1 राहिला. तर इथे बाकी किती आली, बाकी 10 आली आणि भागाकार किती आला 51 आला. या उदाहरणामध्ये बाकी ही 10 आलेली आहे. तर आपल्याला जर गणित जर सोडवायचं असेल तर आपण इथे पॉइंट देऊन सुद्धा सोडवू शकतो, पण इथे आपण ह्या 10 ही बाकी आली इथपर्यंतच थांबणार आहे. कारण भागाकार केव्हा थांबवायचा असतो, जेव्हा भाजकापेक्षा बाकी ही लहान असते तेव्हा भागाकार थांबवायचा असतो. जर बाकी जर मोठी आली असती, 15पेक्षा मोठी संख्या जर आली असती तर आपल्याला आणखी भाग द्यावा लागला असता, पण इथे भाजकापेक्षा बाकी ही लहान आलेली आहे, म्हणून इथे आपण काय करणार भागाकार थांबवणार. इथे आपण 0 घेऊन पॉइंटमध्ये उत्तर येऊ शकतो ह्याचं, पण आपण इथपर्यंतच थांबणार आहोत. यानंतर आणखी एक उदाहरण सोडून दाखवते. 4250 हे आता 4 अंकी भागाकार आहे. 4250 भागिले 12. तर आता आपल्याला इथे आपण काय करूया, 12चा पाढा लिहून घेऊया. तर इथे आपण 12चा पाढा लिहिला. आता आपण इथे 12ने ह्या संख्येला भाग देऊया. इथे आता पहिल्या नंबरला काय आहे तर 4 आहे. तर 12ने 4ला भाग जाणार नाही, म्हणून 4च्या पुढील दुसरा अंक 2 आहे. दोन्ही अंक मिळून 42 ही संख्या तयार झाली. तर 12च्या पाढ्यामध्ये आपण 42 आहे की नाही ते पाहायचे. तर 42 जर नसेल तर 42च्या जवळची सर्वात लहान संख्या कोणती ती शोधायची. तर यामध्ये आपल्याला 42 नाहीये 12च्या पाढ्यामध्ये, इथे 48 आहे, पण 48 हे मोठे आहेत 42 पेक्षा, म्हणून इथे 36 आहे. तर आपल्याला 36 ही संख्या घ्यावा लागेल. 36चा भाग जाणार इथं 12 36, भागाकार वरती लिहायचा 3 आणि हे 36 खाली लिहायचे. तर आता ह्यांची काय करायची वजाबाकी करायची. इथे आता 2तून 6 जात नाही म्हटल्यावरती आपल्याला शेजारून एक हातचा घेऊया, म्हणजे 12 झाले. 12तून 6 गेले खाली 6 शिल्लक राहिले. इथं 3 शिल्लक राहिले, 3तून 3 गेला 0 राहिला, वरून घेतले 5. आता ही संख्या झाली 65. तर 12ला 65 नी काय करायचं आता भाग द्यायचा. आता 65 आहे की नाही ते पाहायचं 12च्या पाढ्यामध्ये. 12 पंचे 60, 12 सक 72, म्हणजे इथं आपल्याला 65च्या जवळची 60 ही संख्या मिळाली. कारण 72 ही काय आहे मोठी संख्या आहे, तर 60 ही 65च्या जवळची संख्या आहे, म्हणून इथे आपल्याला 5चा भाग जाणार इथं 12 तर इथे आपल्याला 12 पंचे 60चा काय जाणार भाग जाणार, म्हणजे इथं 5चा भाग जाणार. यांची वजाबाकी करायची. 5 5 आणि 6तून 6 गेला 0. आता वरती आपल्याला राहिला एक अंक 0 राहिला, म्हणून 0 आपल्याला खाली मांडायची. तर संख्या तयार झाली 50. तर 12च्या पाढ्यामध्ये 50च्या जवळची संख्या शोधायची. 50 तर नाहीये 12च्या पाढ्यामध्ये, तर 50च्या जवळची संख्या कोणती आहे 48 आहे. 12 चौक 48, म्हणून इथं 4चा भाग गेला 48. 50 मधून 48 गेले, खाली किती राहतात 2 शिल्लक राहतात, म्हणजे बाकी किती शिल्लक राहिली 2. यानंतर तुम्हाला आणखी एक उदाहरण सोडून दाखवते. 3460 भागिले 16. तर प्रथम आपल्याला नेहमी सारखंच 16ने 3 या संख्येला भाग जाणार नाही. तर 16च्या नंतरची संख्या अंक 3च्या नंतरचा अंक, तर नेहमीप्रमाणेच 16 या संख्येने 3 या संख्येला भाग जाणार नाही, म्हणून 3च्या नंतरचा अंक आहे 4. त्या दोघांनी मिळून होणारी संख्या 34 आहे. तर 16च्या पाढ्यामध्ये 34 ही संख्या नाहीये,
तर 34च्या जवळची 32 ही संख्या आहे, म्हणून 16 एक 16, 16 दुने 32, 2चा इथे भाग गेला, इथे 2 32 लिहायचे आणि ह्यांची वजाबाकी करायची. 4मधून 2 गेले, 2 शिल्लक राहिले, 3तून 3 गेला 0, वरून घेतले 6चे. एक एकच अंक वरचा एक एकच अंक खाली घ्यायचा आणि तयार होणाऱ्या संख्येला भाग द्यायचा. मग 16च्या पाढ्यामध्ये 26 आहे का, तर नाही. मग 16 दुने 32 आहे, म्हणजे 26 पेक्षा 32 हे काय आहे, मोठे आहे, म्हणून इथे 16 एक 16चाच भाग जाणार. 6तून 6 गेले खाली 0, 2तून 1 गेला खाली 1, शिल्लक राहिले 10. आता वरती एक 0 राहिलेला आहे, एक संख्या राहिली, मग ती खाली घेतली, म्हणजे इथं 100 झाले. तर आता 16च्या पाढ्यामध्ये आपल्याला 100 ही संख्या नाहीये, पण 100च्या जवळची संख्या आपल्याला शोधायची. तर मग 16चा पाढा आपल्याला त्यासाठी म्हणावं लागणार, किंवा तो पाठ असला पाहिजे तो, नाही ते 16 96, 6चा भाग जाणार, 16 96, बाकी उरली इथे किती, 4. तर अशा प्रकारे आज आपण भागाकार कसा करायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने शिकलो आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.